महाकरुणी तथागत सम्यक समृद्ध भगवान बुद्धांनी साक्षात केलेला सद्ब्रह्म धर्मावर अडू असलेला भौतिक व्यक्तिसंघ यांना किंवा संचांपना तसेच परमपूज्य गौरी सर्व डॉक्टर आंबेडकर यांना सुद्धा विभाग संचांपना आणि उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान यांना मंजूर. तर आजचा भाग आहे तृतीय खंड, भगवान बुद्धाने काय शिकवले. यामध्ये पहिल्या भागामध्ये आहे धम्मामध्ये बुद्धाचे स्थान, दुसऱ्या भागामध्ये आहे भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी, तिसरा भाग आहे धम्म म्हणजे काय, चौथा भाग आहे अधम्म म्हणजे काय आणि पाचवा भाग आहे सद्धम्म म्हणजे काय. अशा पद्धतीने या खंडामध्ये आहे आपल्याला पाहत आहे. आता पहिला भाग आहे धम्मामध्ये बुद्धाचं स्थान है ना. म्हणजे भगवान बुद्धाने आपल्या धर्मामध्ये त्यांच्या स्वतःचं स्थान काय निर्माण केलं आहे. त्याच्यानंतर पहिल्यांदा भगवान बुद्धाने आपल्या धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखले नाही. पहिला प्रसंग काय, भगवान बुद्धांनी स्वतःसाठी धर्मामध्ये आपले विशेष स्थान निर्माण केले राखले नाही. तर काय ख्रिस्त हा स्वतःला ख्रिश्चन धर्माचा प्रणेता मानत. आता इतर धर्माची गोष्ट केल्यानंतर काय ख्रिश्चन धर्माचं पाहिलं तर ख्रिस्त हा ख्रिश्चन धर्माचा काय आहे प्रणेता मानित होते. शिवाय तो आपल्याला देवपुत्र ही मानत होता. माणसाने ख्रिस्त हा देवपुत्र आहे असे जोपर्यंत तो मानत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही अशी ख्रिस्ताची अट टाकली. म्हणजे येशू ख्रिस्त आहे ज्याने अशी अट टाकली होती तर जोपर्यंत त्याला देवपुत्र तो मानत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती भेटणार नाही. अशा ख्रिस्ताने येशू ख्रिस्ताने आपल्या धर्माने सांगितलं आहे ना. अशा पद्धतीने म्हणजे त्याने स्वतःचं स्थान पक्क केलं नाही. त्याच्यानंतर अशा रीतीने ख्रिस्ताने धर्माची मुक्तीसाठी स्वतःला प्रणेता व देवपुत्र मानल्यावर अवलंबून ठेवले. त्याने ख्रिस्त धर्मात स्वतःविषयी विशेष स्थान निर्माण केलेले आहे. आता इस्लाम धर्म आहे. इस्लाम धर्माचा प्रणेता महम्मद हा स्वतःला परमेश्वराचा पैगंबर म्हणजे प्रेषित मानित असे. इस्लाम धर्माविषयी रोज सांगणार आहे. तर याशिवाय तो असा मानित असे माणसाने 2 अटी मान्य केल्या पाहिजे त्याला निजात म्हणजे मुक्ती मिळेल. म्हणजे इस्लाम धर्मामध्ये अशा त्याने सांगितले 2 अटी मानला तर त्यांना मुक्ती भेटते. कोणत्या 2 अटी तर इस्लाम धर्मातील मुबुष्ट प्रथम महम्मद देवाचा प्रेषित मानलं पाहिजे. आता इस्लाम धर्माच्या लोकांनी काय केलं आहे महम्मदला हा देवाचा प्रेषित आहे असं मानलं पाहिजे. अशा पद्धतीने हे अट आहे त्याची पहिली. त्याच्यानंतर त्या इस्लामामध्ये महम्मद हा शेवटचा पैगंबर असे म्हणलं पाहिजे. शेवटचा पैगंबर म्हणजे प्रेषित आहे असं मानलं पाहिजे. या 2 अटी त्याने महम्मदाने तिथं टाकलेल्या आहेत. म्हणून इस्लाम धर्मामध्ये 2 अटी मानणाऱ्यांना मोक्षाचा मार्ग खुला आहे. मुस्लिमाचा मोक्ष हा महम्मदाला देवप्रेषित समजल्यावर अवलंबून ठेवल्यामुळे महम्मदाने आपला स्वतःला इस्लामी धर्मात स्थान निर्माण केलेलं आहे. म्हणजे त्याने सुद्धा स्वतःचं स्थान आपल्या धर्मामध्ये काय केलं नाही निर्माण केलं नाही. कोणाने महम्मद अशा इस्लाम मध्ये आणि ख्रिस्त धर्मामध्ये येशूने काय केलं नाही आपलं स्थान निर्माण करून ठेवलं. अशा पद्धतीने दोन धर्म संस्थापकाचं उदाहरण दिलं आहे. बुद्धाने अशी अट घातली नाही. आता भगवान बुद्धाने अशी कोणतीही अट घातलेली नाही. उलट तो शुद्धधन आणि महामाया याचे आपण ओळखीत आहोत या पलीकडे स्वतः संबंधित तो अधिक काही म्हणत नसते. म्हणजे भगवान बुद्धाने अशी कोणती अट टाकलेली नाही तर त्याने फक्त एवढं सांगितलं आहे की महामाया आणि शुद्धधन याचा मी एवढंच पुत्र आहे. याच्या पलीकडे बुद्ध काही सांगत नसत. येशू ख्रिस्त आणि महम्मद यांनी आपल्या धर्मशास्त्रात स्वतःसाठी जसे विशेष स्थान निर्माण केले मोक्षाच्या मार्गात आपले महत्व सांगितले तसे भगवान बुद्धाने केले नाही. यामुळे त्याच्या वैयक्तिक जीवनासंबंधी विपुल माहिती उपलब्ध असतानाही ती आपल्यापर्यंत येऊन पोहोचली नाही. आता भगवान बुद्धाने काय केलं नाही स्वतःला विशेष स्थान निर्माण नाही केल्यामुळे त्यांच्या विषयीची विपुल माहिती होती त्या काळात
पण तरी पण ती माहिती आपल्यापर्यंत येऊन पोहोचली नाही, आहे ना. असा परिस्थिती. आता ते कशा पद्धतीने, तर पहिली संगती ही बुद्धाच्या निर्वाणानंतर लवकरच भरली गेली हे सर्वश्रुत आहे. म्हणजे पहिली संगती झाली हे बुद्धाच्या निर्वाणानंतर झाले, सर्वांना माहित आहे. जेवढे काही बुद्धिस्ट लोक आहेत त्यांना सर्वांना माहित आहे का बुद्धाचं निर्वाण झालं त्यानंतर काय झालं, पहिली संगती झाली. आता या संगतीमध्ये अध्यक्ष जे होते ते काश्यप होते, है ना. काश्यप नावाचे भिक्षू होते, ते अध्यक्ष होते महाकाश्यप नावाचे. त्यावेळी बुद्धाच्या कपिलवस्तूचे रहिवासी आणि ज्यांना त्याच्या बरोबर त्याच्या निर्वाण काळापर्यंत परिश्रम केले ते आनंद आणि उपाडी त्या संगतीला उपस्थित होते. आता भगवान बुद्धाच्या कपिलवस्तूमध्ये राहणारे लोक, जे लहानपणापासून त्यांना ओळखणारे लोक आहे की नाही, हे आणि त्याच्यासोबत राहणारे जे काही लोक होते, असे त्यांच्या संघामध्ये जे काही लोक होते हे त्यांच्या सोबतच होते, है ना. त्याच्या जीवनात असताना आणि त्याचे निर्वाण प्राप्त होत असताना किंवा धम्मविसर्जन हे त्यांच्या सोबतच होत असते. कोण, एक आनंद आणि उपाधी असे असे अनेक होते. परंतु अध्यक्षाने काय केले, तो अध्यक्ष असले महाकाश्यप आहे, त्याने काय केलं है ना, त्याने आनंदाला धम्माचे पठण करायला सांगून संगतीला प्रश्न केला, हे बरोबर आहे का. ज्या ज्या वेळी संगती होकारार्थी उत्तर देईल त्या वेळी काश्यपच्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न तिथे थांबवत. आता जो आनंद होता, आनंदाला धम्म पठण करण्यासाठी सांगितलं, धम्माचं पठण करण्यासाठी सांगितलं संगतीमध्ये. तेव्हा आनंदाने जे काही सांगितलं ते सांगितल्यानंतर तो काश्यप काय करता, इथल्या सर्व लोकांना विचारायचा, त्यामध्ये संगतीमध्ये उपस्थित असल्याला सांगितल्यानंतर हे बरोबर आहे काय, हे सत्य आहे काय, अशा पद्धतीने त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं तर तो प्रश्न मग तिथं संपवून टाकायचा. तर अशा पद्धतीने काश्यपाने धम्माबद्दल आनंदाला विचारले. त्याच्यानंतर उपाळीला विनयाचे पाठ म्हणायला सांगितले आणि संगतीला विचारले की हे बरोबर आहे काय. संगतीने होकारार्थी उत्तर देताना त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढवता अध्यक्ष काश्यप तो प्रश्न तिथे संपवित आहे. आता उपाली होता, त्या उपालीला काय सांगितलं होतं, विनयाचं पठण करायला सांगितलं आणि विनयाचं पठण केल्यानंतर मग त्याने संगतीला विचारायचं, विष्णू संघ आहेत त्यांना विचारत होता की हे बरोबर आहे काय. मग ते बरोबर आहे म्हटल्याने होकारार्थी उत्तर दिल्यानंतर त्याची अधिक चर्चा न करता तो प्रश्न काय करायचा, तिथं संपवून टाकायचा. म्हणजे बरोबर आहे का, ठीक आहे, संपला काम आहे ना. अशा पद्धतीने ते सांगितलं. आता इथं परंतु काश्यपाने असे काहीच केले नाही. त्याने असा या पठणानंतर वस्तू काश्यपाने संगतीला उपस्थित असलेल्या कोणाला तरी भगवान बुद्धाच्या जीवनातील काही महत्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्यायला हवी होती. आता इथं बाबासाहेब काय म्हणतात की काश्यपाने तिथं उपस्थित असताना कोणाला तरी असं म्हणायला पाहिजे होता की भगवान बुद्ध जिवंत आहेत तर त्यांच्या जीवनावरील महत्वपूर्ण घटना काही आहेत का हे त्यांना सांगायला पाहिजे, विचारायला पाहिजे. पण तसं काश्यपाने केलेलं नाही. आता का केलं नाही ते इथं सांगतात, परंतु काश्यपाने असं केले नाही कारण त्याने असा विचार केला असावा की संघाला आपण विचारलेल्या केवळ 2 प्रश्नाचीच कर्तव्य आहे. काय, काश्यपाने असा विचार केला नसावा की आपण संघासाठी काय ह्या 2च गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. कोणत्या, एक धम्म आणि एक विनय, असं त्याने विचार केला पाहिजे. काश्यपाने भगवान बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटनाचे संकल्प करत असते तर आज आपणास भगवान बुद्धाचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते. आता इथं प्रश्न बाबासाहेबांनी केला नाही, काश्यपाने त्यावेळी भगवान बुद्धाला त्या जीवनावरती काही प्रश्न विचारले असते तर आपल्याला भगवान बुद्धाचे संपूर्ण जीवन काय झाले असते, चरित्र आपल्याला उपलब्ध झाले असते. आता तुम्ही म्हणाल आम्हाला सगळं माहित आहे, आपण सगळं वाचलं, जन्मापासून तर प्रवचनापर्यंत सगळं वाचलं आणि मरणापर्यंत आपण वाचत आहोत, आणखी काय बाकी राहिलं असं म्हणाल ना, आहे का नाही. बाबासाहेबांनी मग प्रश्न काय टाकला असेल बरं, काश्यपाने जर त्यांच्या जीवनावरती जर प्रश्न विचारला असता तर त्यांच्या जीवनाचं संपूर्ण माहिती आपल्याला मिळाली असती. मग आता कोणती माहिती मिळाली नाही सांगा बरं, कोणती माहिती नाही मिळाली, नाही आहे का नाही. ते इथं आहे, इथं माहिती मिळाली आहे पण त्यांच्या माहितीमध्ये थोडाफार बदल केलेला आहे.
जसं आपण पाहिलं सिद्धार्थाचा गृहत्याग काही लोकांनी लिहिलेलं आहे तर त्यांनी 4 पुस्तकं पाहिल्यामध्ये गृहत्याग केले. बाबासाहेबांनी रोहिणी नदीवर गृहत्याग केला नाही. अशा पद्धतीने काही घटना आहेत. त्याच्यानंतर भगवान बुद्धाच्या जीवनातील घटनाचे संकल्प करण्याचे काश्यपाला का सुचले नसावे. म्हणजे काश्यप भंतिजीला भगवान बुद्धाची जीवनाची घटना सांगण्यास का सुचले नसावे अशा पद्धतीने म्हणून. केवळ उपेक्षा हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही. केवळ उपेक्षा हे काय त्याचे उत्तर होऊ शकत नाही. तर त्याचे उत्तर म्हणजे भगवान बुद्धाने आपल्या धम्मशासनात आपल्या स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले नाही हेच आहे. तर कारण याचं काय आहे की भगवान बुद्धाने धम्म सांगत असताना आपल्याला स्वतःचं स्थान निर्माण केलेलं नाही. त्याचं हे मुख्य कारण आहे. भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या दोन अगदी अलग गोष्टी होत. म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म आणि बुद्ध या दोन काय आहेत अलग गोष्टी आहेत. कशा अलग आहेत तर इथं भगवान बुद्ध स्वतःला आपल्या धर्मापासून अलग मानत. भगवान बुद्ध आपल्या धर्मशासनापासून अलग मानित होत. त्याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपल्या उत्तराधिकारी नेमण्यास त्याने दिलेला नकार. आता भगवान बुद्ध आणि बुद्धाचा धर्म आणि बुद्ध याच्यामध्ये थोडासा अलग मानत होता. कारण याचं एक कारण आहे जेव्हा भगवान बुद्धाला उत्तराधिकारी विचारण्यात आला तेव्हा उत्तराधिकारी निर्माण करण्यासाठी भगवान बुद्धाने काय केलं आहे नकार दिलेला आहे. 2-3 वेळा त्यांच्या अनुयायांनी त्याच्या पश्चाताप अधिकार चालवायचे त्यांना निर्देशन करण्याची विनंती केली. आता भगवान बुद्धाने जेव्हा त्यांचा उत्तराधिकार होता म्हणजे कोणीतरी भगवान बुद्ध झाल्यानंतर त्यांच्या कोणीतरी अधिकार राहायला पाहिजे संघावरती आहे ना. अशासाठी भगवान बुद्धाला 2-3दा काहीतरी याचना केली तर तुम्ही गेल्यानंतर तुमचा उत्तराधिकारी कोणातरी निमित्त करा अशा पद्धतीने म्हणलं. पण भगवान बुद्धाने 2 आणि 3ऱ्यांदा सुद्धा काय केलं नकार दिला. प्रत्येक वेळी भगवान बुद्धाने तसे नाकारले. धम्म हाच आपल्या स्वतःचा उत्तराधिकारी असे त्याचे प्रत्येक वेळी उत्तर असे. आता भगवान बुद्धाने सांगितलं काय धर्म हा स्वतःचा उत्तराधिकारी आहे. धर्म स्वतःचा अधिकारी आहे उत्तराधिकारी अशा पद्धतीने उत्तर भगवान बुद्धाने सांगितलं. हा धर्म हा स्वतःच्या अंगीच्या सामर्थ्याने जगला पाहिजे. त्याच्या मार्गात माणसाच्या सत्तेने नव्हे. तर भगवान बुद्धाचं काय म्हणतो धर्म हा स्वतःच्या अंगाच्या सामर्थ्याने जगला म्हणजे स्वतः आपल्या सामर्थ्याने धर्म जगला पाहिजे. माणसाच्या सत्तेने तो जगला पाहिजे नाही. माणसाच्या सत्तेने तो जगत असेल तर काय होईल धर्म गुलाम झाला ना है ना. धर्म गुलाम झाला राहील अशा पद्धतीने. आता धर्म गुलाम होत आहे का नाही होत आहे की नाही होत आहे नाही. म्हणजे इथं माणसाने धर्मापेक्षा म्हणजे माणसाने धर्मापेक्षा माणसाला जास्त महत्व झाला तर गुलाम झाले तेवढा ना. धर्माला जास्त महत्व झाला तर धर्म काय झाले सामर्थ्याने जगत आहे ना अशा पद्धतीने. ज्या धर्माला जगायला पाठीमागे माणसाचे तत्वाचे बळ लागते तो धर्म नव्हे. काय म्हणतात बाबाचा म्हणजे बुद्धाने इथं काय म्हटलं ना धर्माला ज्याचे माणसाचे बळ लागते ज्या धर्माला माणसाचे बळ लागते तो धर्म नाही है ना. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितले ज्या धर्माला जर माणसाच्या चालवण्यासाठी जर बळ लागत असेल तर तो धर्म नसतो. तो काय झाला एखाद्या माणसाचा गुलाम माणसाप्रमाणे झाला आहे. आणि गुलाम असलेला माणूस कोणाचं भलं करणार आहे. धर्म भलं करू शकेल काय नाही है ना. धर्माची सत्ता चालवायला प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धर्म नव्हे. म्हणजे इथं सांगलं नाही धर्म चालवण्यासाठी संस्थापकाची गरज वाटत असेल तर तो धर्म नव्हे. धर्म आणि यातील आपले स्थान या संबंधी भगवान बुद्धाचा दृष्टिकोन अशा प्रकारे होता. अशा पद्धतीने भगवान बुद्धाचा जसा होता दृष्टिकोन होता. तर भगवान बुद्धाने स्वतःचं स्थान धर्मामध्ये निर्माण केलं आणि का निर्माण केलं नाही कारण धर्म स्वतंत्र असला पाहिजे. स्वतःची शक्ती त्याच्यामध्ये निर्माण असली पाहिजे. तो दुसऱ्याच्या साह्याने जाता कामा
नाही, तोसा जर गार सुद्धा तो धर्म राहणार नाही, आहे ना. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकरण आहे, बुद्धाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही. तो मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. भगवान बुद्धाने मोक्षाचे आश्वासन दिले का? नाही दिलं, है ना. तर मोक्ष मोक्ष म्हणजे काय? माझ्याकडे या, मी तुम्हाला मुक्ती देतो असं म्हटलंय काय? नाही. तर भगवान बुद्धाने सांगितलं नाही, मी फक्त मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वर्णिले जातात, परंतु भगवान बुद्धाचा धर्म हा साक्षात्कारी नव्हता. आता जेवढे काही धर्म आहेत ते साक्षात्कारी आहेत. साक्षात्कारी म्हणजे काय? की काहीतरी पावणार, काहीतरी त्याला साक्षात्कार बोलू. साक्षात्कार होते म्हणजे काहीतरी त्याला पावते, भेटते किंवा त्याला लाभ होते, अशा पद्धतीने म्हटलं आहे साक्षात्कारी. म्हणजे चमत्कारी दृष्टी है ना. अशा पद्धतीने साक्षात्कारी भगवान बुद्धाचा धर्म साक्षात्कारी नव्हता. साक्षात्कारी धर्म म्हणजे मी तुमचा निर्माता आहे, माझी पूजा करून आत्म्याला मुक्त मिळवून द्या असे प्राणी मात्र सांगणारा देवाचा संदेश. आता साक्षात्कारी मध्ये काय, की मी इथं देवाचा निर्माण म्हणजे इथं काय आहे, निर्माता मी त्या परमेश्वर ईश्वर आहे असं सांगून माझी पूजा केल्याने तुमचा काय होईल, मुक्ती मिळेल, अशा पद्धतीचा सांगणे म्हणजे काय, साक्षात्कार करणं, है ना. म्हणजे मी तुम्हाला पुण्य देईल, तुम्हाला बरोबर करेल, तुमचं लाभ करून देईल, तुम्हाला संपत्ती देईल, अशा पद्धतीचं सांगणं म्हणजे काय, साक्षात्कार करणे. तर भगवान बुद्धाचा असा धर्म साक्षात्कारी नव्हता, है ना. हा संदेश बहुतेक एखाद्या नियुक्त व्यक्तीच्या म्हणजे सेविकाच्या मार्फत पाठवला जातो असो. त्या संदेशाच्या पेशीला साक्षात्कार झालेला असतो आणि पेशीत लोकांना तो साक्षात्कार उघड करून सांगतो, मग त्याला धर्म असे म्हणतात. तर अशा पद्धतीने काय होतं, एखादा व्यक्ती असतो तो त्या व्यक्तीला काय होतो, साक्षात्कार होतो एखाद्याच्या दृष्टी म्हणजे नियुक्ती करतो. ईश्वर परमेश्वर जो काही नित्यवाला तो काय करतो, एखाद्याला काय कोणाला तरी काय करतो, निर्माण करतो आणि त्याला साक्षात्कार करून देतो. आणि साक्षात्कार झाल्यानंतर मग तो दुसऱ्यांना सांगतो, तुम्हाला साक्षात्कार झाला आहे, तुम्ही मला या, मला शरण या, आणि मग मी साक्षात्कार करतो म्हणजे तुम्हाला पावतो, तुमचं भलं करून देतो, तुम्हाला मुक्ती मिळून देतो. अशा पद्धतीचं मनाची सगळं त्याला म्हणतात साक्षात्कारी. प्रेषिताचे काम म्हणजे त्याच्या धर्माची इमान राखण्याना मोक्ष लाभ निश्चित करणे. आता प्रेषित म्हणजे कोण, की जो ईश्वराने पाठवलेला जो व्यक्ती आहे त्याचं काम काय आहे, तर जो व्यक्ती त्याच्यावरती श्रद्धा करेल, त्याच्यावरती विश्वास करेल, त्याला काय करायचं आहे, मुक्ती मिळवून देत असतो. आणि तो त्याच्यावरती विश्वास करत नसेल, त्याची पूजा करत नसेल, त्याला मुक्ती मिळवून देईल का, नाही. तर अशा पद्धतीने त्याचं काम असतं. धर्माची इमान राखणाऱ्यांना मुख्य म्हणजे जर प्रेषिताचा देवदूत मानत असतील आणि त्याने आणलेल्या देवाची आज्ञा पाठवत असतील तर त्याची नरकातील पाठवण्यापासून सुटका करणे होय. म्हणजे अशा पद्धतीने त्या देवदूत असेल, प्रेषित असेल, त्याची आज्ञा मानून जर ते पूजा करत असतील, त्याच्या गोष्टीची मान्यता देत असतील आणि त्याच्या मतानुसार चालत असतील तर मग तो त्याची काय करतो, नरकात जाण्यापासून सुटका करतो म्हणजे मुक्ती करतो, असं त्याचं काम असतं. भगवान बुद्ध आपण प्रेषित किंवा देवदूत आहे असा अधिकार कधीच सांगित नसे आणि असे कोणी म्हणल्यास त्याचे खंडन करीत असे. तर भगवान बुद्धाने असं कधीही म्हटलं नाही की मी देवाचा प्रेषित आहे, देवदूत आहे, असं भगवान बुद्धाने कधीही म्हटलं नाही. आणि एखाद्याने म्हटलं नाही तरी भगवान बुद्ध त्या गोष्टीचं काय करायचे, खंडन करायचं, म्हणजे नाकारत होते. अधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे भगवान बुद्धाचा धर्म हा एक शोध होता आणि म्हणून जे धर्म साक्षात्कारी म्हणून समजले जातात त्यापासून तो अगदी वेगळा समजला जातो. तर भगवान बुद्धाचा धर्म कसा आहे, एक शोध आहे, तो साक्षात्कारी आहे. काय म्हणजे भगवान बुद्ध पिंपळाच्या खाली बसले आणि एकदम म्हणजे काहीतरी साक्षात्कार झाला काय का, तो सांगितलं जाते, पण तो काय आहे, शोध आहे. जसं एखादी सायंटिस्ट रात्रंदिवस शोध करणारे, परीक्षण करणारे, निरीक्षण करते आणि एखादी वस्तू बाहेर काढते. तशाच पद्धतीने भगवान बुद्धाचा काय आहे, धर्म आहे, शोध आहे आणि हा साक्षात्कारी धर्म नाही. तर भगवान बुद्धाचा धर्म हा एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण पृथ्वीवरील मानवी जीवनाचा सखोल अभ्यासातून तो उद्भवलेले आहे.
ज्या स्वाभाविक प्रवृत्ती मनुष्य जन्म घेतो त्या क्रिया प्रक्रिया आणि इतिहास व परंपरा याच्यामुळे त्यांच्या मिळालेल्या इष्ट निष्ठ वर्ण याच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्ध धर्म आहे. आता भगवान बुद्धाचा हा धर्म शोध आहे. तर कशावरून शोध म्हणता येईल? कारण भगवान बुद्धाने समस्त मनुष्य जाताचा काय केलं आहे? अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्यांचा स्वभावाचा जन्म मरणाचा किंवा त्यांच्या प्रवृत्तीच्या क्रिया प्रक्रियाचा पूर्णपणे काय केला आहे? अभ्यास केला आहे. त्यांच्या परंपरा आणि त्यांचा इतिहास सुद्धा अभ्यास केला आहे आणि अशा पद्धतीने माणसाला जे त्याच्यातून इष्ट पद्धतीने वळण लावण्याचा प्रकार म्हणजे भगवान बुद्धाचा धर्म. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी ज्या भगवान बुद्धाने जाणल्या आणि त्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गावर आणण्यासाठी जे काही प्रयत्न करताय ज्या काही गोष्टी सांगितल्या गेल्या तो म्हणजे काय आहे? भगवान बुद्धाचा धर्म होय. सर्व प्रेषित मोक्षाचे आश्वासन देतात. म्हणजे जे काही सगळे जे ईश्वर परमेश्वर मानणारे जे काही धर्म आहे आणि त्याच्यावरती जे काही प्रेषित आहे ते काय करतात? सर्वांना मोक्षाचे आश्वासन देतात. मोक्षाचे आश्वासन न देणारा भगवान बुद्ध हाच एक गुरु आहे. तर मोक्षाचं आश्वासन भगवान बुद्ध देत नाही. मोक्षदाता आणि मार्गदाता याच्यामध्ये त्याने विभाजन रेषा काढली आहे. एक मोक्ष देणार आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखवणारा आहे. तर मोक्ष देणारा आणि मार्गदाता याच्या काय आहे? दोन अशी बाजू आहे. एक मोक्ष देणारा आहे आणि दुसरा काय आहे? मार्गदाता. असे दोन विभाजन आहेत. याच्यामध्ये फक्त भगवान बुद्ध काय आहे? मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. है ना? समजताय काय? मोक्षदाता म्हणजे काय? म्हणजे भगवान बुद्धाला अगरबत्ती मेणबत्ती लावायची पूजा करायची आणि मला काहीतरी पाहिजे, मला तरी काहीतरी पाहिजे असं आपण मनात संकल्प करणं. अशा पद्धतीने गेल्यानंतर ते भगवान मोक्षदाता राहतील तर मार्गदाता राहतील. मोक्षदाता होतील ना. ते आपण भगवान बुद्धाला वंदन करतात, त्याला माझं सुख पाहून घे, मला तुम्हाला नोकरी देऊ दे, आहे की नाही, माझी बिमारी ठीक करून टाक, मला काहीतरी संपत्ती मिळू दे. अशा पद्धतीचे काय आहे? ही मोक्षदाताची आहे. मार्गदाताचे काय आहे? की भगवान बुद्धाने जो मार्ग सांगितला आहे मी त्याला वर्णन करतो आणि त्या मार्गाचं अनुसरण करतो, याला म्हणतात मार्गदाता. तर भगवान बुद्ध हा केवळ मार्गदाता होता. मोक्ष हा ज्याचा त्याने आपल्या श्रमाने मिळवायचा आहे. आता जे काही मोक्ष आहे त्याने स्वतःच्या परिश्रमाने ते मिळवलं पाहिजे, आहे की नाही. फक्त भगवान बुद्ध काय आहे? मार्ग सांगतात आणि मोक्ष त्याने मिळवलं पाहिजे. आता मोक्ष मिळवलं पाहिजे म्हणजे कोणतं मोक्ष मिळवलं पाहिजे? जे काही सुख आहे ते स्वतःच्या परिश्रमाने त्याने मिळवलं पाहिजे. आपण आपले हे मत मोगल्याने या ब्राह्मणाला खाली सुटतात भगवान बुद्धाने स्पष्ट करून सांगितले. आता मोगलान नावाचा जो एक ब्राह्मण होता त्याच्यासोबत भगवान बुद्धांनी चर्चा केली. तर ते एक सुक्त आहे. त्या सुक्तामध्ये भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलेले आहे. तर काय झालं, एकदा भगवान बुद्ध सावस्तीमध्ये निगार माता आहे तिच्या पूर्वाश्रमामध्ये भगवान बुद्ध थांबले होते. नंतर मोगलान हा गणक इथं म्हणजे गणक म्हणजे हिशोब ठेवणारा आहे ना, हिशोब बसणारा ब्राह्मण तथागता जवळ आला. असा तो मोगलान नावाचा ब्राह्मण तथागताकडे आले. त्याने स्नेहाने अभिवादन केलं आणि त्याच्या बाजूला विचारलं. कुशलक्षेम विचारल्यानंतर तो गणक मोगलान तथागताला म्हणाला की श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे माणसाला या प्रासादाचे दर्शन कर्मस्थ होते, मान पाऊल पुढे पडते, कर्मस्थ पुढील मार्ग दिसतो, हळूहळू पायऱ्या चढून शेवटची पायरी येते, त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणाचे शिक्षण कर्मस्थ घडते म्हणजे आमचे वेदायन घडते. श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे अंकगणिते आणि धनुर्विद्येत पायरीने प्रगती होते त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणाची आपल्या शिक्षण क्रमांक क्रमश प्रगती होते. जेव्हा आम्ही शिकवण देतो तेव्हा शिष्याला एकी 1, दुची 2, तिची 3, चौके 4 असे 100 पर्यंत पाढे शिकवतो. गौतम, आता सांग, तुझ्या धर्मामध्ये अशा तऱ्हेचे प्रगतीशील शिक्षण तुझ्या शिष्याना मिळते काय? तर त्या मोगलान नावाच्या ब्राह्मणाने काय प्रश्न केला नाही की आम्ही ब्राह्मण लोक आम्ही त्यात जे काही शास्त्राचा अभ्यास करतो तो कसा करतो?
पायरी पायरीने करतो आहे ना. जसं पहिल्यांदा त्यांना काहीतरी शिकवतो, छोटी गोष्ट शिकवतो, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट शिकतो, तर तिसरी गोष्ट शिकतो. जसं उदाहरण सांगितलं नाही कसं काही एखाद्या मुलाला पाळी शिकवत असतात तर काय शिकवत असतात, पहिल्यांदा 1 2 3 अशा पद्धतीने शिकवत असतात. आणि ते शिकवल्यानंतर मग त्याची वजाबाकी मग दुसऱ्यांदा शिकवत असतात. वजाबाकी झाल्यानंतर मोठमोठे गणित त्याला शिकवले जातात. तर अशा पद्धतीने काय करतात, क्रमाक्रमाने त्यांना काय करतात, शिक्षण देत असतात. जसं उदाहरणार्थ आपण सुद्धा मुलं बाळांच्या बरोबर पहिलं त्याला बालवाडीत टाकतो, बालवाडीचं झाल्यानंतर त्याला पहिलीत टाकतो, पहिलीत टाकल्यानंतर दुसरी झाला, तिसरी झाली, चौथी, अशा पद्धतीने तो पुढे शिक्षण देतो. अशा क्रमाक्रमाने काय होतं, शिक्षण असतं. तर अशा पद्धतीने हा ब्राह्मण सुद्धा म्हणला की एखादी जे काही लोक असतात क्षत्रियवाले असतात ते सुद्धा काय करतात की आपल्या धर्मविद्या शिकत असतात, ते सुद्धा पायरी पायरीनं शिकवत जात असतात. तर तशाच पद्धतीने आम्ही वेद म्हणजे ब्राह्मण लोक आपले वेद शिकवत असतो आहे ना. तशाच पद्धतीने श्रमण गौतमात तुम्ही सुद्धा शिकवता काय, अशा पद्धतीने भगवान बुद्धाला प्रश्न केला आहे ना. अशा पद्धतीने केल्यानंतर भगवान बुद्धाने सांगितलं त्याला, होय ब्राह्मण, असेच 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 असते ब्राह्मणा माझ्या ब्राह्मणा एखाद्या अश्वेतील निपुण पुरुषाचे उदाहरण देऊ. तो प्रथम जातिवंत घोडा घेऊन त्याला लगाम लावून पहिला धडा देतो, नंतर त्याला अधिकाधिक शिकवून देतो. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाला सांगतो, होय ब्राह्मणा, तशाच पद्धतीने असतो. जसं उदाहरण तुम्हाला देव म्हणत की एखादी तो पटवाला म्हणजे घोड्याला शिक्षा देणारा म्हणजे एखाद्या गुरु आहे, तर तो जसा काय करतो, एक चांगला घोडा निवडतो. चांगला घोडा निवडल्यानंतर त्याला पहिल्यांदा लगाम लावतो आणि पहिल्यांदा लगाम लावल्यानंतर मी त्याला हळूहळू शिकवत जातो आणि मी त्या घोड्याला एकदम चांगल्या पद्धतीने प्रशिक्षित करत असतो. तशा पद्धतीने आमचे सुद्धा काम असते. ब्राह्मणा अगदी त्याप्रमाणे तथागत शिकाऊ माणसाला हाताशी धरतात आणि त्याला पहिला पाठ देतात. बंधू शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवेने स्वतःला संयमित कर. तर अशा पद्धतीने भगवान बुद्ध कोणताही व्यक्ती जर भगवान बुद्धाकडे आला तर पहिल्यांदा काय करतात, हे माणसा तू हाताशी शिकाऊ म्हणजे अशा पद्धतीने भगवान बुद्ध कोणते काय शिकाऊ माणसाला पहिल्यांदा तो माणूस येतो आहे का नाही, भगवान बुद्धाला शरणतो. तर अशा माणसाला काय करतात, शिकाऊ माणूस म्हणून त्याला पहिला धडा देतात. तर कोणता पहिला धडा देतात, हे माणसा सुरुवात तू शील कर म्हणजे शिलाचे नियम त्याला सांगतात आणि अशा पद्धतीने शिलाचं पालन कर है ना. तुम्ही कुठेही गेले असते तर पहिला सुरुवात कुठून होते असते, शिलाची होते. अशा पद्धतीने कुठलाही व्यक्ती आला तर पहिल्यांदा त्याला काय करतात, शिलाचं शिकवण देत असतात. अशा पद्धतीने नियमाचं पालन देतात है ना. म्हणजे इथं जो भिक्षू येतो त्या भिक्षूला काय करतात, पहिल्यांदा शिवर देतात. शिवर दिल्यानंतर पहिल्यांदा कोणते शिक्षण देतात, विनयाची आहे ना, असं जे विनय सांगतात पहिल्यांदा. त्याच्यानंतर सदाचरणात संपन्न होईल. ते झाल्यानंतर काय आहे, सदाचरणामध्ये संपन्न होईल. शूद्र दोषात भय आहे हे ओळखून स्वतःचे वर्तन नियमाचे परिपालन कर. मग त्यांना सांगतात की चांगल्या गोष्टी कोणत्या पालन करायच्या ना वाईट गोष्टी कोणत्या आहेत त्यांना सांगतात. तर त्याला काय करतात, सदाचरणाचा मार्ग त्याला संपन्न होण्यासाठी सांगतात. सदाचार म्हणजे वाईट मार्ग सोडून चांगल्या मार्गाचं प्रशिक्षण त्याला देतात. त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं भय आहे, कशा पद्धतीचं प्रॉब्लेम आहे, हे कशा पद्धतीचा दोष आहे हे त्यांना शिकवलं जातं. तो हे सर्व शिकल्यानंतर तथागत त्याला दुसरा पाठ देतात. एक श्रमणा डोळ्यांनी वस्तू पाहिली असता तिच्या बाह्य देखाव्या अथवा तपशिलाने भारावून जाऊ नको. संयमरहित चक्षु जियाने रूप ग्रहण करताना ज्या संतुष्ट वृत्ती पाण्याच्या पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला चित उडवून टाकतात, त्या वृत्तींना ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहा. चक्षु इंद्रियाविषयी सावध राहा. चक्षु इंद्रियाचे संयमित ठेव. आता भगवान बुद्ध मग त्याचा पुढचा पाठ देतात. काय म्हणतात हे भगवान बुद्धाने ते संयमित म्हणजे सदाचाराचा नाव शिकवल्यानंतर भगवान बुद्ध काय करतात, पुढचा पाठ देतात. पुढचा पाठ काय देतात, कुठलीही वस्तू आपली जे दिसते त्या बाह्य वस्तूच्या गोष्टीमध्ये तू पडू नको, मोहात पडू नको आहे की नाही. म्हणून तुझ्या आंतरबाह्य गोष्टीचं तू काय कर, चिंतन कर. म्हणजे अशा पद्धतीने एखादी सुंदर गोष्ट कळत आहे, दिसत आहे, तेव्हा तुझ्या आसक्तीला तू बळी पडू नको आहे की नाही. ते हे इंद्रिय हे जे सुख आहे, इंद्रिय सुख आहे ना, चक्षु जे काही दिसते आपण माणूस काय करतो, जिथं सुंदर दिसते तिथं बळी पडतो ना. जसं तुम्ही दुकानात गेले आहे नाही,
दुकानात गेल्यानंतर एखादी सुंदर वस्तू दिसली तर तुमच्या मनामध्ये काय होते की ती वस्तू आपण घेतली आणली पाहिजे अशा पद्धतीने वाटते ना. कुणाची असो ती एखादी बाई असेल एखादी कोणतं दागिना घेत असेल किंवा साडी जरी घालली असेल तरी आपण तिला विचारतो अरे ती सुंदर दिसते हे कुठे भेटेल अशा पद्धतीने आपण म्हणत असतो आहे ना. तर अशा पद्धतीने भगवान बुद्ध म्हणतात शिष्यांना भिक्षूंना म्हणतात की सुंदर वस्तू दिसतही असेल बाहेरून तरी तिच्या आसक्तीमध्ये राहू नको. तिचं आंतरबाह्य स्वरूप जाणण्याचा प्रयत्न कर आहे की नाही. अशा पद्धतीने भगवान बुद्ध सांगतात. कारण हे चक्कू आहे. या चक्कूवरती आपल्याला नियंत्रित साधन ते रूप ग्रहण करते. त्या रूप ग्रहणावरती सत्ताकार जागृत राहा. कारण काय होतं जसं पूर आल्यानंतर पूर येऊन गेल्यानंतर पूर काय करते ते पूर येऊन जाते आणि पूर येऊन गेल्यानंतर काय होतं त्या पुरातून सगळ्या गोष्टी जिथं वाहत आल्या त्या आजूबाजूला त्याला चिकटून राहत असतात ना. एखादी पूर आला असेल आणि पूर येऊन गेला असेल तर काय करते कुठल्या दूरदूरच्या वस्ती काय करते तिथं सोडून जात असते. मग कोणाचं सडलेला मांस राहते शरीर राहते कोणत्या वस्तू राहतात कोणत्या चांगल्या राहतात कोणत्या वाईटही राहतात आहे ना. अशा सगळ्या वस्तू तिथं पूर येऊन गेल्या त्या ठिकाणी राहतात आहे ना. तशाच पद्धतीने चक्कू इंद्रियाने आपण जर रूप ग्रहण केलं तर त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या मनाला चिकटून राहत असतात आहे ना. आपण रूपाने पाहिलं तर अशा पद्धतीने आपल्याला हे सौंदर्याचं आपल्याला चिकटून बसतात. म्हणून त्या दुर्वृत्तींना ताब्यात ठेवण्यासाठी तू सतत प्रयत्नशील राहा. तर अशा पद्धतीने जे रूप दिसते त्या रूपाला सुद्धा तू काय कर संयमित राहण्याचा प्रयत्न ठेव. म्हणजे आपल्या डोळ्याला समेत सावधान राहण्याचा प्रयत्न ठेव. म्हणजे चक्कू इंद्रिय काय काय संयमित ठेव. अशा पद्धतीने भगवान बुद्ध सांगतात. बरोबर आहे. म्हणजे पाहू नको म्हणतात काय पाहिलं पाहिजे पण त्याने सौंदर्य जे दिसते ते सौंदर्य नश्वर आहे हानिकारक आहे. अशा सौंदर्याच्या बळात तू पडू नकोस आहे ना. अशा पद्धतीने इंद्रिय सुखाबाबत असा निग्रह कर. जेव्हा कानाने एखादा आवाज ऐकतो नाकाने वास घेतो जिभेने रुची घेतो शरीराने वस्तूला स्पर्श करतोस आणि ज्यावेळी तुझ्या मनाला त्या वस्तूची जाणीव होते त्यावेळी त्या वस्तूच्या सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोहित होऊ नको. आता भगवान बुद्ध म्हणतात तर केवळ या डोळ्याच्याच इंद्रियावरील सावध राहू नको. तर जेवढे काही इंद्रिय आहेत कान नाक डोळे त्वचा या सगळ्यावरती काय कर संयमित ठेव. एखादी आवाज आला सुंदर आवाज असेल तर त्याच्यामध्ये मोहित होऊ नको आहे नाही. नाकाने जर चांगला सुगंध आला आहे त्याच्यावरही मोहित होऊ नको. जिभेने चांगला चव जर भेटत असेल त्याच्यावरही मोहित होऊ नकोस आहे ना. शरीराने एखादी चांगला स्पर्श होत असेल तर त्याच्यावरही तू होऊ नकोस. मनाने सुद्धा एखाद्या इंद्रियाचा स्पर्श होत असेल तर त्याच्यावरही तू काय होऊ नकोस त्याच्यावरती म्हणजे मोहित होऊ नकोस. आणि त्या सगळ्या तपशिलावरती काय कर दूर राहा. म्हणजे सगळ्या तपशिलाचा परिचय करून त्याच्यापासून मोहित होण्यापासून तू काय दूर राहा. अशा पद्धतीने सगळं इंद्रियावर काय कर संयम ठेवायचा प्रयत्न कर. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी काय करतात त्या भिक्षूंना काय करतात शिक्षण देतात. आणि शिक्षण असे इंद्रिय प्रबोध मिळाले की नंतर तथागत त्याला दुसरा पाठ दिला. म्हणजे त्या शिक्षाने या नियंत्रण आपल्या इंद्रियावरती नियंत्रण ठेवायचं शिकल्यानंतर भगवान बुद्ध त्याला काय करतात दुसरा पाठ देतात. काय म्हणतात श्रमणा ये हात राखून हात जा खाताना चित्त सावध ठेव. केवळ एक खेळ किंवा शरीराचे तोडले अथवा वैयक्तिक शरीर स्वच्छतासाठी राखण्यासाठी म्हणून खाऊ नको. तर शरीरवृष्टी ठीक राहावी तिचे पोषण व्हावे तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न भक्षण कर. भोजन संयमी मनात सदोतीस हा विचार असावा की माझ्या पहिल्या वेदना निग्रह करीत आहेत नव्या वेदना उत्पन्न होऊ देणार नाही. माझी जीवन यात्रा निर्दोष आणि सुखपूर्व होईल. अशा पद्धतीने भगवान बुद्ध म्हणून सांगतात या इंद्रियावरती संयमित राहिल्यानंतर भगवान बुद्ध त्यांना सांगतात श्रमणा आता तू काय कर की हात राखून हात जा. हात राखून हात जा म्हणजे काय हात राखून हात जा म्हणजे काय तर जे भोजन जेवढं भेटते म्हणजे जेवढं लागते तेवढ्यावरती नियंत्रण ठेवत जा. जास्त म्हणजे असं पाहिजे कोणी आला तर हात हाताळा करतात ना याचं लागत नाही आहे ना. अशा पद्धतीने हात राखून तू
भोजन करत राहा, म्हणजे जेवढी लागते तेवढंच भोजन कर. आणि भोजन करत असताना चित्तामध्ये सावधपणा ठेव. चित्तामध्ये सुद्धा काय कर, सावधपणा ठेव. कावड एक खेळ किंवा शरीराचे टोचले किंवा शरीराच्या पैलवान बनण्यासाठी ते भोजन करू नको. आहे की नाही, म्हणजे शरीराला पैलवानासारखं बनवण्यासाठी किंवा एखाद्या बलपुष्ट बनवण्यासाठी ते भोजन गरम करू नको. तर भोजन कशासाठी गरम करावे, तर श्रेष्ठ जीवन जगण्यासाठी अन्न वचन कर. आता श्रेष्ठ जीवन म्हणजे काय, तर आपल्याला धर्मानुसार जीवन जगण्यासाठी काय कर, भोजन कर. आणि भोजनामध्ये सदोतीस असा विचार ठेव की माझ्या पहिल्या वेदना मी काय करत आहे, निग्रह करत आहे. आणि जे नवीन वेदना आहे ते उत्पन्न हो देत नाही. आणि जीवनामध्ये निदृष्ट आणि सुख घेण्याचा प्रयत्न कर. आता पहिल्या वेदना म्हणजे कोणत्या, तुमच्या पहिल्या वेदना नष्ट करायचा प्रयत्न कर. नवीन वेदना उत्पन्न होऊ देऊ नको. कोणत्या वेदना मला सांगितलं आहे का, नाही समजलं का, की आता तू भिक्षू बनण्याच्या अगोदर आपल्या घरी मस्त जेवत असतील, है ना, मस्त चवीचं खात असतील, तर कशा काय वेदना होतील तर त्या काय कर, नष्ट करून टाक. आणि दुसऱ्या नवीन वेदना कशा पद्धतीने उत्पन्न होऊ देऊ नको. म्हणून तू निर्दोष ठेवायचा प्रयत्न कर, आपल्या वेदनाला निर्दोष ठेवायचा प्रयत्न कर आणि त्या पद्धतीने सुखी राहण्याचा प्रयत्न कर. अशा पद्धतीने भगवान बुद्ध त्यांना काय करतात, शिक्षण देतात. नंतर हे ब्राह्मण श्रमण अन्न भक्षणाचा निग्रह शिकला की तथागत त्याला पुढे असा पाठ देत, श्रमणा ये जागृतेचा सतीचा अभ्यास कर. दिवसा चालता बसता तू चित्त शुद्धीचा प्रयत्न कर. रात्रीच्या पहिली सुद्धा येणाऱ्या येरझाऱ्या करीत किंवा एका जागी बसून चित्तशुद्धीची साधना करीत दुसऱ्या पहिली उजव्या कुशीवर सिंहासारखा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून पडून राहा आणि सावध राहा. बुद्धी परस्पर एकाग्रतेने चित्तशुद्धीने विचार कर. तिसऱ्या पहिली उठ आणि येरझाऱ्या करीत किंवा बसून आपले चित्तमयला परिशुद्ध कर. आता भगवान बुद्ध इथे सांगतात, भोजनावर त्यांनी नियंत्रण ठेवल्यानंतर त्याला भगवान बुद्ध दुसरा पाठ देतात. कोणता पाठ देतात, की त्याला चित्तावर शुद्धी ठेवण्यासाठी, चित्तावर संयम ठेवण्यासाठी शिकवतात. तर कसा समय ठेवतात, चित्तावरती जागृत राहण्यासाठी भगवान बुद्ध त्याला दुसरा पाठ देतात. तो कशा पद्धतीने, तर जसं तू चालत आहेस, बोलत आहेस, बसत आहेस, फिरत आहेस, अशा वेळी तू काय कर, आपल्या चित्ताला काय कर, जागृत ठेव, सावध ठेव. आणि अशा पद्धतीने रात्रीच्या पहिली सुद्धा तू काय कर, चक्रमण कर, है ना, की बोलताना फिरताना अशा पद्धतीने कर. त्याच्यानंतर झोपताना सुद्धा काय कर, सावध चित्ताने सुद्धा झोप, है ना. शिव मुद्रेमध्ये झोपाबद्दल सांगितलं नाही, तर अशा पद्धतीने उजव्या हाताला कुशी करून तिथं आडवं पडून आहे का नाही झोपलं पाहिजे. जसं तुम्ही हे पाहिलं ना, काय आपल्याला निर्वाण मुद्रा पाहिलं ना, तशा पद्धतीने काय कर, झोप म्हणजे आराम कर. आणि अशा पद्धतीने झाल्यानंतरही तिसऱ्या पहिरी काय हो, त्या उठ आणि उठल्यानंतर पुन्हा चक्रमण कर, ध्यान कर, साधना कर आणि चित्ताला काय कर, जागृत ठेवायचा प्रयत्न कर. अशा पद्धतीने मग शिक्षण दिलं जातं. त्याच्यानंतर हे ब्राह्मणा तो श्रमण जागृतेचा अभ्यास झाल्यानंतर तथागत त्याला दुसरा पाठ देतात. तो असा श्रमण ये जागरूकता आणि स्मृती म्हणजे सम्यक जाणे याने युक्त हो. पुढे जाताना किंवा मागे येताना आत्मसंयम राखीत जा. पुढे किंवा मागे पाहताना, वागताना किंवा विसावा घेत असताना, अंगात वस्त्रे घालताना किंवा वस्त्रे आणि विषपात्र नेत्र असताना, खाताना, चढताना, स्पर्श करताना, शरीर व्यापार करताना, चालताना, उभे असताना, निद्रित असताना किंवा सावध असताना, बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना सदैव स्मृतीयुक्त म्हणजे जाणीवपूर्वक संयम राखीत जा. आता अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्या शिकवल्यानंतर मग तुला दुसरा पाठ देतात. तसाच पण त्याच्यामध्ये थोडसा कमी. आता सम्यक जागृतीचा अशा पद्धतीने मिळणार, सम्यक जाणीवाचा म्हणजे प्रत्येक वेळी काय कर, अशा पद्धतीने तुझा पाठ कर. आता तू प्रत्येक क्षणामध्ये आपली जाणीव ठेवायची. कशा पद्धतीने जाणीव ठेवायची, जागृतपणे अभ्यास केला भगवान बुद्ध सांगतात, म्हणजे जागृत आणि स्मृती करायला. आता भगवान काय आहे, भगवान बुद्ध त्या व्यक्तीला काय शिकवतात, जागृतही राहतं आणि स्मृतीत सुद्धा राहतं. स्मृती म्हणजे काय, जाणीव. म्हणजे अशा पद्धतीने जागही राहायचं
आणि त्या जाग्यामध्ये सुद्धा काय राहतं, स्मरण ठेवायचं की हे काय आहे ते काय आहे ना, अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने भगवान बुद्ध इथं सांगतात की चालत असताना, बसत असताना, उठत असताना, ध्यान करत असताना, तीवर घालत असताना, कपडे घेत असताना, भोजन घेत असताना, आहे ना, प्रवचन देत असताना अशा पद्धतीने काय असलं पाहिजे, जागृत असलं पाहिजे आणि स्मृतीत असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्ध त्यांना या सगळ्या गोष्टी शिकवत असतात, आहे ना. अशा पद्धतीने हा दुसरा पाठ त्यांना दिला जात असतो. नंतर म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मौन धारणा कसं करायचं, मौन म्हणून नाही काय, मौनाचा पाठ ठेवतात. मौनाचा पाठ म्हणजे अशा पद्धतीने बोलायचं नाही, आणि बोलायचं असून मौन म्हणजे काय, की बोलायचंच नाही, तर शब्दाने सुद्धा ते त्या गोष्टीला बळी पडायचं नाही, अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने सांगतात. तिथं ध्यान करण्याची पद्धती सांगते, समाधीची, मनाची एकाग्रता सुद्धा सांगितली. त्याच्यानंतर हे ब्राह्मणा त्या शिष्याला आत्मसंयम साधता आला तर तथागत त्याला पुढचा पाठ देतात. तर म्हणा ये एखादे स्थानाचे स्थान शोधून, मग ते अरण्य असो किंवा एखादा वृक्ष असो, पर्वतगृह असो की पर्वतगुफा असो, संतान स्थान असो की वल्यगृह असो, आकाशाखालील मोकळी जागा असो अथवा गवत पेरण्याची राशी जवळची जागा असो, तसे एखादं स्थान तू शोधून काढ आणि अन्नभक्षण केल्यानंतर आसन मांडी ठोकून शरीर ठाक ठेवून 4 प्रकारच्या ध्यानाचा अभ्यास कर. आता अशा पद्धतीने भगवान बुद्ध मग त्याचा पुढचा पाठ करतात. काय सांगतात, आता सगळं संयम ठेवल्यानंतर आता काय कर, की एखाद्या अरण्यात जा किंवा एखाद्या गुहेत जा की एखाद्या गवताच्या याच्यामध्ये जा की कोणतीही जा, त्या ठिकाणी जायचं. त्या ठिकाणी गेल्यानंतर एकांत ठिकाणामध्ये जाऊन जायचं, तिथं आसन मांडून बसायचं, म्हणजे पद्मासनामध्ये बसायचं की कोणी ना. अशा पद्धतीने पाठ मांडतो, म्हणजे पाठ म्हणजे पाठीला ताट ठेवून, मानेला ताट ठेवून, आहे ना, अशा पद्धतीने ध्यानाचा अभ्यास करायचा. 4 ध्यानाचा अभ्यास भगवान बुद्ध त्यांना शिकवले जात असतात. तर अशा पद्धतीने संयमित झाल्यानंतर भगवान बुद्धाने अशा पद्धतीने त्यांना 4 ध्यानाचा अभ्यास सुद्धा सांगत असतात. तर 4 ध्यान तुमचे माहिती आहे का? 4 ध्यान कोणते नाही? प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान आणि चतुर्थ ध्यान, अशा पद्धतीचे 4 ध्यान भगवान बुद्ध त्यांना सांगायचे. आणि हे ब्राह्मणा समशिष्य आहेत, त्यांनी मनोनिग्रह अद्याप साधलेला नाही, परंतु तो तसा साधण्याचा ज्यांना इच्छा आहे त्यांना मी असे कर्म शिक्षण देतो. परंतु ज्यांना आता भगवान बुद्ध त्यांना सांगतात की अशा पद्धतीने मी त्यांना समणांना त्यांचा मनोनिग्रह साधण्याचा मी त्यांना सांगत असतो. पण ज्यांना ज्यांना मनोनिग्रह त्यांनी साधला नाही त्यांना अशा पद्धतीचं मी काय करतो, शिक्षण देत असतो. अशा पद्धती. परंतु ज्यांनी अरंतपर प्राप्त केला आहे, ज्यांनी आत्वाचा नाश केला आहे, ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश साधला आहे, जे कृतकृत झाले आहेत, त्यांनी आपल्या शिरावरती भार उतरवून लिहिलेला आहे, मोक्ष मिळवला आहे, त्यांना भवबंधनाचा उद्देश केला आहे, प्रज्ञेने जे विमुक्त झाले आहेत त्यांना वरील अभ्यासक्रम आपले वर्तमान जीवन सुखपूर्वक आणि जागृतीने संयमित राखण्यास उपकार ठेवतो. आता ज्यांनी अनंतपदापर्यंत आपली पायरी गाठलेली आहे, तर त्यांनी काय केलं नाही, आपल्या आशीर्वाद नष्ट केलं नाही. त्यांनी आपल्या जीवनाचा भार, जे आपले जीवन जे उद्युक्त केले आहे ना, चांगलं जीवन बनवलेलं आहे, त्यांनी आपल्या शिरावरचा भार उतरवून टाकला आहे, त्याने मोक्ष मिळवलेला आहे, म्हणजे निर्वाण मिळवला आहे, त्याने सगळ्या बंधनातून मुक्त झालेला आहे, असा त्याने अभ्यास, म्हणजे त्याने परिपूर्णता साधना केली आहे. तर त्याची साधण्यासाठी भगवान बुद्ध सांगतात की त्याचं जीवन संयमित आणि जागृतीने जीवन ते जगत असतात. तर अशा पद्धतीने जो शिष्य अनंत पदापर्यंत प्राप्त झाला आहे तो जीवन कसं जगत असतो, संयमित आणि जागृतीत असं जीवन जगत असतो. अशा पद्धतीने सांगितलं नाही, म्हणजे जे अनंत पदापर्यंत गेले नाही त्यांच्यासाठी या सगळं कर्म सांगितलं नाही. त्याच्यानंतर जो अनंत पदापर्यंत त्याला भगवान शिकवत नाही, तो स्वतःच काय करतो, आपलं जीवन संयमित आणि जागृतीने जीवन जगत असतो. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्यांना सांगितलं. आता अशा पद्धतीने ती सांगितल्यानंतर तो तथागताची भाषण ऐकल्यानंतर तो जनक ब्राह्मण म्हणाला, परंतु गौतमा, मला हे सांग की तुझे सर्व शिष्य अशा तऱ्हेचे परिपूर्णता किंवा निर्वाण मिळवू शकतात का, किंवा काहींना ते मिळतात आणि काहींना अपयश येते काय. आणि आता त्याने त्या ब्राह्मणाने असा प्रश्न विचारला की अशा पद्धतीने तुम्ही कर्माने शिकवतात, मग तुमचे सर्व शिष्य निर्वाणापर्यंत पोहोचतात काय, तर काही पोहोचतात ना, काही पोहोचत नाही, असं आहे काय. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर ब्राह्मणा माझ्या काही श्रावकाचा असा ब्राह्मणा माझ्या काही श्रावकांना असा उद्देश केला असताना आणि
त्याने अभ्यास केला असताना काहींना निर्वाण साधता येते आणि काहींना ते साधता येत नाही. तर भगवान बुद्धांनी त्याला उत्तर काय दिलं की मी अशा पद्धतीने त्यांना शिकवल्यानंतर उपदेश केल्यानंतर काही निर्वाणापर्यंत साधता येते त्यांना आणि काहींना साधता येत नाही. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्याला सांगितलं. आता त्याने प्रश्न केला परंतु गौतमा याचे कारण काय? इथे ते निर्वाण आहे, येथे निर्वाणाच्या जाण्याचा मार्ग आहे, येथे श्रमण गौतमासारखा गुरु आहे. मग ज्यांना तू असा उपदेश केला आहे, शिक्षण दिले आहे, त्याच्यापैकी काहींना फक्त निर्वाणापासून साध्य व्हावे, काहींना होऊ नये, हे कसे? आता त्या ब्राह्मणाने प्रश्न विचारला. इथं तुम्हाला फक्त माहित आहे की या ठिकाणी निर्वाण आहे, या ठिकाणी असाच्या पद पालन केल्याने त्याला निर्वाण भेटते आणि श्रमणासारखा उत्कृष्टचा गुरु भेटलेला आहे, तरी मग त्याचे शिष्य काही निर्वाणाला जातात आणि काही निर्वाणाला जात नाही, ही कसं काय? अशा पद्धतीचा हा प्रश्न त्या ब्राह्मणाने विचारला. बरोबर आहे. हा प्रश्न हा विचारण्याचं काय कारण होतं बरं? असा प्रश्न का विचारला असेल? असा प्रश्न का विचारला असेल? काहींना निर्वाण भेटणे, काहींना निर्वाण भेटत नाही. एवढा भगवान बुद्धाचा गुरु असताना सुद्धा काहींना निर्वाण भेटते आणि काहींना निर्वाण भेटत नाही. असा प्रश्न त्या ब्राह्मणाने का विचारला असेल? कारण जेवढे काही लोक होते ना सर्व साक्षात्कारी लोक होते. ते काय म्हणतात तू माझ्याकडे ये, मी तुला काय करतो साक्षात्कार निर्माण करून देतो. आणि भगवान बुद्ध काय आहे शिकवणार आहे. अशा पद्धतीने त्या ब्राह्मणाला वाटलं की भगवान बुद्ध ही साक्षात्कारी आहे म्हणून त्याचे सर्व शिष्य काय व्हायला पाहिजे त्यांना निर्वाण भेटायला पाहिजे. पण इथं काहींना भेटते आणि काहींना नाही भेटत नाही ना. अशा पद्धतीने म्हणून अशा पद्धतीने माहिती सांगायला भगवान बुद्ध त्याला म्हणतात ब्राह्मणा या प्रश्नाचे मी तुला उत्तर देतो, पण त्याप्रथम माझ्या प्रश्नाचे योग्य असे उत्तर तुला सांगावे लागेल. अशा पद्धतीने भगवान बुद्ध त्याला म्हणला तर ठीक आहे मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देतो, पण त्याच्या अगोदर माझा एक प्रश्न आहे त्या प्रश्नाचे तू उत्तर दे. अशा पद्धतीने त्या ब्राह्मणाला भगवान बुद्धांनी म्हटलं. आणि भगवान बुद्ध त्याला म्हणतात की तुला राजगुराचा रस्ता पूर्णपणे माहीत आहे काय? आता तो व्यक्ती राजगुराहून आला होता आहे नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणला तुला राजगुरापासून येणारा पूर्ण रस्ता माहित आहे काय? त्याने उत्तर दिलं हो तो मला परिपूर्णतः माहित आहे. मग बरे मग तुझ्या रस्त्यासंबंधी तुला कोणाला एखादी माहिती विचारली आहे ना आणि तू त्याला बरोबर माहिती सांगितली आणि तो माहिती पहिलं सांगितल्यानंतर तो पूर्वेला ना आता पश्चिमेला गेला आणि अशा पद्धतीने तो मार्ग चुकला तर तो आपल्या रस्त्यापर्यंत पोहोचेल काय? नाही. मग दुसरा एखादी व्यक्ती आहे तू त्याला मार्ग सांगितलाय आणि तू जशा पद्धतीने मार्ग सांगितलाय तशाच मार्गाचं अनुसरण करून तू पूर्वेला जात सांगितलं पूर्वेला जाईल, पश्चिमेला जात असेल पश्चिमेला जाईल आणि जसं निर्देशन केलं आहे तशाच मार्गाचं मार्गदर्शन केल्यानंतर तो आपल्या स्थळावरती जाईल. त्याने म्हटलं होय है ना. मग अशा पद्धतीने तू मार्ग सांगितल्यानंतर एक मार्गाने जातो आणि दुसऱ्या मार्गाने तो जात नाही, तर मग याचं काय कारण आहे? भगवान बुद्धांनी त्याला उदाहरण दिलं तर 2 मार्क तुझ्याकडे आहे, 2 मार्कापैकी दोघांनाही तू बरोबर शिकवलं आणि दोघांना सांगितल्यानंतर अशाच्या मार्गाने तू राजगुराला पोहोचायचा मार्ग सांगितला, पण एकाने काय करत नाही जसं सांगितलं आहे तसं पालन करते आणि दुसऱ्याने त्याचं पुढे पतीला जात असतो. तर मग असं काय आहे कारण दोघांना तू सारखं शिकवणार तरी पण एक जण राजगुराला पोहोचला दुसरा पोहोचला नाही, याचं कारण काय? अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्या ब्राह्मणाला विचारलं. मग तो ब्राह्मण बोलू लागला त्याला मी काय करू? मार्ग दाखवणे हे माझं काम आहे. म्हणजे आता तो गाव पोहोचो की नको पोहोचो मी त्याला मार्ग सांगितलं हे माझं काम आहे, मी त्याला काही करू शकत नाही. मग भगवान बुद्ध इथं सांगतात ब्राह्मणा मग मी काय करतो आहे ना. मग ब्राह्मणा मी काय करतो? मी तेच करत असतो, फक्त तथागत हे मार्ग दाखवत असतात. म्हणून ब्राह्मणा मी सुद्धा तेच करत असतो, मी फक्त मार्ग दाखवत असतो. या सूत्रावरून स्पष्ट होते की बुद्ध हा मोक्षाची आश्वासने देत नाही तर फक्त बुद्ध मार्ग दाखवितो. आणि मोक्ष म्हणजे काय? महम्मद आणि येशू ख्रिस्त याच्या शिकवण्यातील मोक्ष म्हणजे प्रेषिताच्या मदतस्थानी नरकातून जाण्याचा नरकात जाण्यापासून जीवाला वाचवणे. आता भगवान बुद्ध मोक्ष सांगतात पण कोणता मोक्ष सांगतात हे आपल्याला इथं समजला पाहिजे काही नाही. तर महम्मद आणि येशू ख्रिस्त जसे मोक्ष सांगतात तसा मोक्ष सांगत नाही. तर त्यांचा मोक्षाचा अर्थ काय आहे? तर त्यांना नरकात जाण्यापासून वाचवणे म्हणजे काय आहे? मोक्ष. म्हणजे त्यांच्या इच्छेने त्याला जो शरण आला
मोहम्मद येशूदाई आणि जो कोणी व्यक्ती शरण आला तर त्यांच्या शरण आल्यानंतर त्यांना त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी जर ऐकलं तर त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी पूजा केल्यानंतर त्यांच्या अटी मान्य केल्यानंतर मग ते काय करतात की त्या व्यक्तीला नरकात जाण्यापासून काय करतात वाचवतात. त्यालाच मोक्ष म्हटलेला आहे. आता भगवान बुद्धांनी अशा मोक्षाला म्हटलं नाही, अशा गोष्टीला मोक्ष म्हणलं नाही. तर भगवान बुद्धांनी मोक्ष कशाला म्हटलं नाही तर भगवान बुद्धाच्या टिपूनेप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण आणि निर्वाण म्हणजे राग लोभ आदी विकाराचा निग्रह. तर भगवान बुद्धांनी इथं काय म्हटलं नाही मोक्ष म्हणजे काय निर्वाण आणि निर्वाण म्हणजे काय राग द्वेष मोह हे जे काही तृष्णा आहे त्याच्यातून मुक्त होणे म्हणजे काय आहे निर्वाण. अशा पद्धतीने अशा धर्मात मोक्षाचे वचनबद्ध आश्वासन कसे मिळणार म्हणजे अशा धर्मामध्ये मोक्षाचं आश्वासन कसं मिळणार आहे. जिथं भगवान बुद्ध मार्गदाता आहे तिथं मोक्षाचं आश्वासन मिळेल काय नाही आहे की नाही. तरी पण आपण काय करत असतो काय करत असतो पूजा करून मला असं पाहिजे तसं पाहिजे है ना. आता वृत्तीचा प्रश्न आहे. भगवान बुद्धाने स्वतःचा मध्ये अथवा आपल्या धर्माचा मध्ये अपौष्टिकाचा दावा मांडला नाही. त्याचा धर्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला तो अपौरुषीय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही. आता भगवान बुद्धाच्या बद्दल आहे. भगवान बुद्धाने स्वतःला अपौरुषीय असा दावा मांडला. अपौरुषीय म्हणजे काय तर ईश्वराने त्याला जन्म दिलेला परमेश्वर बनलेला आहे असं भगवान बुद्धाने मानला नाही आणि त्याचा धर्मही तसा नाही अशा पद्धतीचा आणि साक्षात्कारी नाही अपौरुषीय नाही. प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने आपण किंवा आपली शिकवणी हे देवी असल्याचा हक्क सांगितला आहे. प्रत्येक जे संस्थापक आहे त्याने काय सांगितलं आहे आपण आणि आपली शिकवण काय आहे देवी आहे अशा पद्धतीने सांगा. मोजेसे आपली उत्पत्ती देवी असल्याचे म्हटले नाही परंतु आपल्या शिकवणीचा मात्र देवी असल्याचे म्हटले आहे. त्याने आपल्या अनुयायांना सांगितले आहे की दुधामधल्या प्रदेशात ज्यांना जावायचे असेल त्यांनी ही शिकवणूक मान्य केली पाहिजे कारण ती जिरोवाची म्हणजे ईश्वराची शिकवण आहे. आता अशा पद्धतीने भगवान बुद्धाने असं मानलं नाही की मी आणि माझी धर्म हा देवी असं म्हटलेलं नाही. तर प्रत्येकाने मग जेव्हा काही धर्माची संस्था बघा त्याने सांगितलं नाही काय सांगितलं आहे आम्ही सांगतो हे देवी आहे आम्ही आणि आमची शिकवण काय आहे देवी आहे अशा पद्धतीने सांगितलं. आता हा मोजेसेन आहे तर हा सुद्धा काय धर्माचा प्रसारक आहे ना पण त्याने स्वतःला देवी म्हटलेलं नाही. देवी म्हणजे आपला जन्म देवी रूप बंधन जातात म्हणलेला नाही पण त्याने जे शिकवण सांगितले गेले नाही त्याला देवी शिकवण सांगितले गेले म्हणजे ईश्वराची शिकवण आहे अशा पद्धतीने त्या मोजेसने सांगितली. आणि त्याच पद्धतीने त्यांना असं म्हटलं नाही तर ज्यांना दूधमय प्रवेशात जायचं असेल की त्यांना स्वर्गामध्ये जायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे माझ्या शिकवणीचं पालन केले पाहिजे कारण ती ईश्वरीय शिकवण आहे ते आपली नाही तर ते ईश्वराची शिकवण आहे अशा पद्धतीने मांडलं नाही. आता येशू ख्रिस्त हा देव हा यांनी सांगलं नाही तर तो काय आहे देवाचा पुत्र आहे देवपुत्र आहे हे स्वतः त्याने सांगून आपला देवी हक्क त्याने सांगितला आहे आणि स्वाभाविकपणे असं देवी हक्क सांगितल्यानंतर त्याची शिकवण देवाचीच असेल है ना. त्याची शिकवण काय झाली देवीच झाली. त्याच्यानंतर कृष्ण स्वतः म्हणत आहे मी स्वतः देव आहे म्हणून त्याची गीता हा शब्द सुद्धा देवी शिकवाचा झाला आहे ना. म्हणून भगवान बुद्धाने मात्र आपल्या शासनासंबंधी किंवा स्वतःसंबंधी असा कोणताही दावा मांडला भगवान बुद्धाने असं कधीही म्हटलं नाही का मी देवी स्वरूपाचा नाही मी ईश्वर परमेश्वर नाही किंवा ईश्वर परमेश्वर मला पाठवलं असं म्हटलं नाही आणि माझा धर्म सुद्धा ईश्वरी आहे परमेश्वर आहे असं म्हटलेलं नाही. तर तो असा म्हणत असे की आपण इतर माणसासारखे आहोत आणि आपला संदेश म्हणजे एका माणसाने आपला दिलेला संदेश आहे. म्हणजे आपण फक्त भगवान स्वतः म्हणत आहे मी तुमच्या सारखाच आहे तुमच्या माणसाप्रमाणे आहे आणि आपला धर्म म्हणजे एका माणसाने दुसऱ्याला चांगल्या माणसासाठी सांगणारा संदेश म्हणजे आपला धर्म आहे. म्हणजे एखाद्या माणसाला चांगला संदेश सांगण्याचे काय आहे धर्म आहे अशा पद्धतीने काय सांगितलं. म्हणून आपला संदेश प्रमादित आहे असे त्याने कधीही म्हटले नाही. म्हणून भगवान बुद्धाने असं सांगितलं नाही मी सांगतो ते सर्व सत्यच आहे असं कधीही म्हटलेलं नाही. तो म्हणतो माझा संदेश म्हणजे माझ्या मताप्रमाणे मोक्षाकडे जाण्याचा एक सत्य मार्ग आहे. म्हणून माझा धर्म म्हणजे काय आहे मी जो धर्म सांगितला तो म्हणजे काय मी सांगितलेल्या मार्गाने म्हणजे मी जे शोधून काढलेल्या मार्गाने मोक्ष मिळते
म्हणजे निर्वाण मिळते त्याचा संदेश म्हणजे काय आहे? आपला धम्म आहे है ना. त्याचे अधिष्ठान म्हणजे जगातील सर्व माणसाच्या जगा संबंधीचा अनुभव होय. म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे काय? जगातील सर्व माणसाचा अनुभव होय. तो म्हणत असे की त्यात कितपत सत्य आहे हे पाहण्यासाठी त्याच्यामध्ये कोणताही प्रश्न विचारायला आणि त्याचे परीक्षण करायला सर्वांना स्वातंत्र्य आहे. आता एखाद्या व्यक्तीला वाटत असेल तर हा भगवान बुद्धाचा धम्म खरोखरच सत्यवत आहे का, पवित्र आहे का, असं वाटत असेल तर त्यांना प्रश्नही निर्माण होऊ शकते, त्याचा परीक्षणही करता येते आणि त्याला ते स्वतंत्र आहे. पण इतर धर्मामध्ये तसं स्वतंत्र दिलेले नाही. म्हणजे कोणीही जर त्याला धर्मामध्ये आला आणि त्यानं जर परीक्षण पाहिलं म्हणजे हे सत्य कितपत सत्य आहे पाहण्यासाठी त्याने परीक्षण केलं, प्रश्न विचारलं, तरी त्याला काय आहे? स्वातंत्र्य आहे. कोणत्याही धर्मसंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावण्याचे आव्हान दिलेले नाही. म्हणून कुठलेही जेवढे काही धर्मसंस्थापक आहेत त्यांनी अशा पद्धतीने कसोटी लावण्याचं सांगितलेलं नाही किंवा परमिशन दिले नाही. उलट ते सांगतात की तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार नाही, कारण ते ईश्वरी आहे. तुम्ही त्याला लावलं तर तुम्ही नरकात गेल्याशिवाय जाणार नाही, असं पद्धतीने इतरांनी सांगितलं. तुम्ही जर प्रश्न विचारला देवाविषयी परमेश्वराविषयी त्याच्या धर्माविषयी विचारलं तर असं विचारू नका, पाप लागते असं त्यांची शिकवण झाले, म्हणजे नरकात झाले असं. पण भगवान बुद्धाने म्हटलं नाही, तुम्हाला जर माझा धर्म सत्य पाहायचा असेल, कितपत सत्य आहे, कितपत जाणायचं आहे, खरोखरच तुमच्या धर्माचा तुम्हाला लाभ होते की नाही होय आणि तुमचा निर्वाण सुख भेटते की नाही होय, याच्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारायचा तर विचारा. ते तात्पून पाहतो असेल तर पहा, तुम्हाला स्वतंत्रता आहे, असं काही बंधन केलेलं नाही. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाचा हा धर्म काय आहे? एक माणसाचा निर्वाणाचा मार्ग त्याच्या पद्धतीने एक अशा पद्धतीने धर्म आहे, तर सर्व माणसाला तो खुला आहे. अशा पद्धतीचा कोणीही असं संस्थापन झाला नाही जसा भगवान बुद्धासारखं, की त्याने आपल्या धर्मामध्ये एवढी सूट दिलेली आहे. भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये काय आहे? सूट दिली आहे, सगळ्यांना सूट दिली आहे, की तुम्ही त्याला प्रश्न करू शकता. आणि इथं एखाद्याने जसं शंका घेतली तरी लोकशाहीच्या कोणी त्याच्यावरती फिरत नाही. जसं उदाहरणार्थ आहे, एखाद्या माणसाने भगवान बुद्धाबद्दल किंवा धर्माबद्दल प्रश्न निर्माण केला, शंका उत्पन्न केला, तर भंतेजी त्याला मारेल काय? भंतेजी मारेल काय? त्याला असं म्हणून का तू नरकात जाशील असा प्रश्न घ्या म्हणून का तरी नाही. त्या भागात उलट तो भंतेजी काय करल? त्या प्रश्नाचं उत्तर सांगेल. तो सांगेल की इथं चूक होत आहे, इथे हे बरोबर आहे, अशा पद्धतीने बरोबर. आणि तसा जर भंतेजी सांगत नसेल तर समजून जायचा काय आहे त्याला काय समजला? भगवान बुद्ध काय समजला नाही, धम्मही समजला नाही. अशा पद्धतीने आपल्याला तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाचा धम्म आहे. ठीक आहे.